महायुतीकडून निकालानंतरच्या प्लॅन बी ची चाचपणी, महायुतीमध्ये नसलेल्या पक्षांची मोठ बांधण्यासाठी चर्चा, आवश्यकता असल्यास छोट्या पक्षांना सत्तेत सहभागी करण्याचा प्रयत्न. निकालाआधी काही तास महायुती आणि महाविकास आघाडीकडून अपक्षांसह बंडखोरांना संपर्क, सत्ता स्थापनेसाठी फिल्डिंग, आंबेडकर, बच्चू कडू, जानकरांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता. महाविकास आघाडीची सरकार स्थापनेसाठी निकालाआधीच रणनीती तयार, बड्या नेत्यांच्या बैठका, निकालाच्या नंतर सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावणार, अपक्षांसोबतही संपर्क. महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तरी महायुती राष्ट्रपती राजवट लावू शकते, संजय राऊतांना शंका. याद्या आल्या नाहीत तर 2-4 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट, संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य. मतदानाच्या दिवशी साकीनाका रोड शो प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध काँग्रेसची तक्रार, निवडणूक आयोगाने दिले कारवाईचे आदेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ठाण्यामध्ये विजयाचे बॅनर्स, तर पुण्यामधल्या मार्केट यार्ड आणि बारामतीमध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक. पैसे वाटपाच्या आरोपांवरती विनोद तावडे यांची काँग्रेस नेत्यांना नोटीस, जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा ठपका ठेवत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना नोटीस. काल मोठा बॉम्ब फुटला, आधी फुटला असता तर चांगला वाजला असता. अदानी आरोपपत्र प्रकरणावरती उद्धव ठाकरेंचा घणाघात, 19 नोव्हेंबरला पैसे वाटपाचाही बॉम्ब फुटल्याची टीका. एक्झिट पोल्स प्रमाणे सट्टा बाजारामध्ये सुद्धा महायुतीच फेवरेट. महायुतीला 142 ते 158 जागा, तर महाविकास आघाडीला 120 ते 128 जागा मिळण्याचा अंदाज. महायुतीला 40 पैसे तर महाविकास आघाडीला 2 रुपयांचा दर. उद्याच्या विधानसभा निकालाकडे सगळ्यांचं लक्ष, मतमोजणी केंद्रावरती तयारी पूर्ण, पोलिसांचा चोख बंदोबस्त. राज्याच्या निवडणूक निकालाच्या आधी एक दिवस सीएनजीचे दर वाढले. मुंबई आणि परिसरामध्ये सीएनजीचा दर आता 77 रुपये. आजपासूनच नवे दर लागू होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.